ग्राहक पंचायतीची स्थापना झाली, पण काही कालावधीनंतर या चळवळीला ग्राहक कायद्याची गरज भासू लागली. 1978ला ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून एक कायद्याचा मसुदा, ग्राहक संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आणि 1978 ते 1986 या कालखंडामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याचा मसुदा जो तयार केला तो स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील, स्वर्गीय राजीव गांधी असतील यांना हा कायद्याचं महत्त्व पटवून सांगितलं आदरणीय नानांनी. आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून ग्राहक संरक्षण कायदा हा पारित झाला आणि जगाच्या इतिहासामध्ये नोंद करणारा असा कायदा पारित झाला आणि ग्राहक खऱ्या अर्थानं त्या दिवशी राजा झाला, त्याशिवाय हा कायदा मंजूर झाला. हा कायदा पास झाला. कायदा पास झाल्यानंतर न्यायमंचाची रचना उभी राहिली, ग्राहक परिषदा उभ्या राहिल्या, सर्व ग्राहक मंत्रालयाची रचना निर्माण झाली आणि त्याच माध्यमातून ग्राहक पंचायती रचनात्मक मॉडेल या देशाला दिलं. एक भारतीय ग्राहक चळवळीचा सिद्धांत रचना आणि कार्यपद्धती घालून दिली. हे काम करत असताना ग्राहक पंचायती काही पथ्य पाळली. यातलं महत्त्वाचं एक पथ्य आहे ते म्हणजे राजकीय शोषणमुक्त राजकीय पक्षापासून दूर राहून सेवा कार्य ग्राहक पंचायतीनं अंगीकारलं. ह्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने गाव ते ग्राहक पंचायत हा संकल्प ग्राहक पंचायतीने सोडलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या वर्षभरामध्ये चळवळीतले कार्यकर्ते गावोगाव जातील. वर्षभराचा कार्यक्रम ग्राहक पंचायत या निमित्ताने दिलेला आहे. आपणा सर्वांना वाटत असेल ग्राहक पंचायत म्हणजे तेल तूप स्वस्त इतकी मर्यादित चळवळ नाही, ही देशव्यापी चळवळ आहे. उत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि उपभोगावर संयम ही त्रिसूत्री ग्राहक पंचायतीने मांडली आणि म्हणून नीतिमूल्ये, देशाची बांधिलकी, स्वदेशीचा वापर ही ग्राहक पंचायतीने अंगीकारलेलं एक तत्त्व आहे आणि ती तत्त्व ग्राहक पंचायत प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आज रोजीला आणत आहे. ग्राहक येव राजा आणि राष्ट्र देवो भव, समतेचा अमृतकुंभ आणण्यासाठी दुष्टशक्तीच्या सर्पांना पायाखाली रगडून पक्षराज गरुडाप्रमाणे आकाशात घेप घेण्याचं काम, हे शुद्धतेचा आग्रह ग्राहक पंचायत ने धरलेला है. अखिल भारतीय ग्राहक पंचायत की जो रचना है, स्थापना है, उसकी जो पूर्व भूमिका है वो है वेदना. इस संस्था और इस विचार का जो जन्म हुआ एक वेदना में सब हुआ है. जो हमारे मन में एक वेदना है त्रस्त लोगों के लिए, पीड़ित लोगों के लिए, जो वेदना है उसके कारण हम रह नहीं पाते हैं और ये काम हम निरंतर 50 वर्ष से कर रहे हैं. कितनी बार ऐसा प्रश्न होता है विवेकानंद जी जो है उसको और ग्राहक को क्या निस्बत है, जो हमने विवेकानंद जी को आदर्श एक व्यक्ति की तरह के रखा हुआ है. अपने हर एक कार्यक्रम में हम विवेकानंद जी का चित्र रखते हैं, उसका पूजन भी करते हैं. तो विवेकानंद जी ने बताया कि भाई ये जो मंदिरों में पूजा वगैरह करते हैं वो तो ठीक है, परंतु सही पूजा दरिद्र नारायण की पूजा है, गरीब की पूजा है. अगर दरिद्र नारायण की सेवा करोगे तो प्रभु की सेवा है. तो वही काम ग्राहक पंचायत कर रही है और इसलिए ग्राहक पंचायत ने स्वामी विवेकानंद को अपना आदर्श रखकर और हम 50 वर्ष से काम कर रहे हैं. अखिल भारतीय ग्राहक पंचायत का जो काम है एक अभी आंदोलन का स्वरूप ले लिया है. सिर्फ ग्राहक का हित नहीं परंतु राष्ट्र हित और समाज हित दोनों को देखकर और हम काम कर रहे हैं. तो इस प्रकार का एक ग्राहक आंदोलन हम चला रहे हैं. सिर्फ अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक संस्था नहीं है पर अभी एक आंदोलन बन गई है. अगर भारतीय ग्राहक आंदोलन को समझना है, भारतीय ग्राहक आंदोलन में शब्द इसलिए ऊपर कर रहा हूँ कि विदेश में भी ग्राहक आंदोलन चल रहे हैं, पर उनका लक्ष्य क्या रहता है? सिर्फ ग्राहक को कुछ फायदा करवा देना या व्यापारी को धमकी देना, उससे कुछ ऐंठ लेना, ये सब कार्यक्रम रहते हैं. जबकि हमारा जो ग्राहक आंदोलन है, भारतीय ग्राहक आंदोलन है, वो एक भारतीय चिंतन के ऊपर आधारित है. और इसलिए अगर भारतीय ग्राहक आंदोलन को समझना है तो अखिल भारतीय ग्राहक पंचायत के काम को आपको समझना ही पड़ेगा. ऐसी कोई भी संस्था नहीं है इस देश के अंदर जो भारतीय ग्राहक आंदोलन को हम समझ सके. तो इस प्रकार का अखिल भारतीय ग्राहक पंचायत का जो अपना संगठन है एक बहुत महत्वपूर्ण विचार को लेकर हम काम कर रहे हैं. खरं तर ही चळवळ सुरू केली तेव्हा अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
ग्राहक चळवळ म्हणजे चळवळ शब्दाचा अर्थ कोणाच्या तरी विरुद्ध, आणि म्हणून ही चळवळ व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आहे का, असे अनेक प्रश्न त्यावेळच्या वर्तमानपत्रामध्ये अनेकांनी उभे केले. पण ही चळवळ कोणाच्या विरुद्ध नाही, ती उचित व्यापाराची पुरस्कर्ती आहे, अनुचित व्यापाराच्या विरुद्ध आहे असं म्हणणं त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी अनेकांच्या समोर मांडलं, अनेकांचे गैरसमज दूर केले. दुसरा गैरसमज असा होता की चळवळ नफ्याच्या विरुद्ध आहे, व्यापारी नफा घेतात ते नफ्याच्या विरुद्ध आहे. परंतु ही चळवळ नफ्याच्या विरुद्ध नव्हती, तर नफेखोरी विरुद्ध होती. अनेकांना वाटलं की ग्राहक चळवळ म्हणजे वस्तू आणि सेवा स्वस्त देणारी चळवळ, परंतु तेही लोकांचा गैरसमज होता. ग्राहक पंचायतीने त्यांच्या मनातला गैरसमज काढला. ही चळवळ स्वस्त मिळण्यासाठी नसून उचित भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर उत्पादन मूल्यावरती आधारित त्याचं मूल्य ठरलं पाहिजे, यासाठी आग्रही आहे. ग्राहक चळवळीने, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक चळवळीने या देशाला 1986 सालीचा ग्राहक संरक्षण कायदा दिला. खरं तर यापूर्वी देखील ग्राहकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे होते, आजही आहेत. परंतु या कायद्यामुळे न्याय मिळत नव्हता. न्याय मिळत असेल तर तो खर्चिक होता. तो जशी खर्चिक होता तसा वेळ काढूपणा होता. आणि म्हणून ग्राहकांना अतिशय कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये न्याय मिळावा म्हणून बिंदुमाधव जोशी, नागपूरचे बॅरिस्टर गोविंदास मुंदडा असे अनेक कार्यकर्ते एकत्र आले. त्याच्यामध्ये मागो वैद्य, खासदार रामभाऊ माळगी अशा अनेकांनी आम्हाला मदत केली. आणि 1969 साली या ग्राहक संरक्षण कायद्याचं प्रारूप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सुरू दिलं. 1969 तर 1986 या प्रदीर्घ काळामध्ये हा संरक्षण कायदा यावा यासाठी आपण प्रयत्न केले आणि 1986 साली हा ग्राहक संरक्षण कायदा आला.